अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। ज्यांनी आत्म्याला परमात्मा म्हणून जाणलं तर तोच परमात्म्याला जाणू शकतो। म्हणजे जो परमात्म्याला जाणतो तोच आत्म्याला जाणतो आणि जो आत्म्याला जाणतो तोच परमात्म्याला जाणतो, असं प्रवचनसारमध्ये त्यांनी एक गाथा सांगितली। मग इथं परमात्म्याला जाणण्याचा एक उपाय किंवा त्यांच्याबरोबर राहण्याचा एक उपाय म्हणजे हे सांगितलं पूजन। मग त्यांचं अष्टद्रव्यांनी करणं पूजन हे झालं द्रव्यपूजा। शुभ भावांनी केलेलं पूजन त्याला म्हणलं द्रव्यपूजा। आणि जे त्यांच्याबरोबर आपले भाव जोडून त्यांच्या समान मी आहे अशी भावभासना करत केलेली पूजन म्हणजे भावपूजा आहे। मग त्या पूजेचे काल आपण बघितले होते 5 अंग आहेत। कुठले कुठले 5 अंग? आवाहन, स्थापन, सन्निधीकरण, पूजन आणि विसर्जन। तर त्याच्याविषयी काय सांगितलं इथं की भगवंतांची तदाकार स्थापना आणि अतदाकार स्थापना असे 2 प्रकारचे भेद सांगितलेत। मग तदाकार स्थापना म्हणजे भगवान जसे आहेत त्यांना तशा आकारामध्ये स्थापन करणं, प्रतिमेमध्ये बुद्धीने त्यांना आपल्या समोर आपल्या निकट एखाद्या प्रतिमेमध्ये स्थापन करणं, मूर्तीमध्ये, त्याला म्हणलं तदाकार स्थापना। आणि तिथं उसी एक तदाकार स्थापना में सभी पूज्य परमात्माओं की तदाकार परिकल्पना कर ली जाती है। जरी तिथं एकच प्रतिमा स्थापन केली आहे, एकाच प्रभूंना स्थापन केलं आहे, तरीसुद्धा त्या एका परमात्म्यामध्ये सगळ्या परमात्म्यांची परिकल्पना करून आपण वंदन करू शकतो। घेतल्याने विसरले। तर काय सांगितलं? पूजेचे 5 अंग सांगतायत ना। पहिलं सांगितलं आवाहनन, म्हणजे काय? आव्हान करणे, बोलवणे। कोणाला बोलवणे? ज्यावेळेस पूजन करतोय त्यावेळेस कोणाचं पूजन करतोय अशा त्या पूज्य परमात्म्यांना आपल्या हृदयामध्ये, हृदयाच्या ठिकाणी बोलवणे। पूज्य को बुलाने की मनोकामना, त्याला म्हणलं आव्हानन। पुढं जसं म्हणलं ना आपण, मुनिराज आले जर आपल्याकडं चर्येसाठी तर आव्हान करतो की या या, काय म्हणायचं, अत्र अत्र, तिष्ठ तिष्ठ, असं वगैरे आव्हान करतो आणि बोलवतो त्यांना निकट आपल्या। मग ते आव्हानन म्हणलं। म्हणजे पूज्य जे कोणी आहे तुमच्यासाठी त्यांना बोलवण्याची विधी, त्याला म्हणलं आव्हानन। दुसरं सांगितलं स्थापन, म्हणजे काय? ज्यांना बोलवलंय त्यांना स्थापित करा। कुठं? आपल्या एकतर हृदय कमलावर स्थापित करा। बुलाए गए पूज्य को ससम्मान उच्चासन पर विराजमान करने की मनोभावना। तिथं जर मुनिराजांना बोलवलंय चर्येसाठी तर त्यांना उच्च आसनावर विराजमान करणं हे झालं स्थापन। आणि इथं साक्षात परमात्म्यांना आपण बोलवलं आणि त्यांना आपण स्थापन करतोय तर कुठं? आपल्या अंतःकरणामध्ये। पुढं सांगतायत काय? सन्निधीकरण। 5 अंग सांगितले ना, कुठले? आव्हानन, स्थापन, असं कसं समोर आहे, सन्निधीकरण, पूजन आणि विसर्जन। तर सन्निधीकरण म्हणजे काय सांगितलं?
भावना के स्तर पर अत्यंत भक्तिपूर्वक उच्चासन पर बिठाने पर भी तृप्ति न होने से अति सन्निकट अर्थात हृदय के सिंहासन पर बिठाने की तीव्र उत्कंठा या मनोभावना. काय म्हणलं? आव्हानन म्हणजे नुसतं बोलवलंय, स्थापन म्हणजे विराजमान केले, सन्निधीकरण म्हणजे भक्तिपूर्वक उच्चासनावर बसलेले असताना सुद्धा आपली तृप्ती न होणं. तसं न झाल्याने अतिसन्निकट हृदयाच्या सिंहासनावर बसवण्याची तीव्र उत्कंठा म्हणजे स्थापन सन्निधीकरण सगळं हे आपल्यामध्ये त्यांना बोलवणं, त्यांना आपल्यामध्ये स्थापित करणं आणि त्यांची भक्ती करणं, असे जे भाव आहेत त्याला म्हणलं सन्निधीकरण. त्यांच्या सन्निकट राहण्याचे, त्यांच्याशी जोडले जाण्याचे परिणाम ह्याला म्हणलं सन्निधीकरण. पुढं सांगतायत पूजन. पूजन म्हणजे काय? पूजन वह क्रिया है जिसमें भक्त भगवान की प्रतिमा के समक्ष अष्टद्रव्य आदि विविध आलंबनों द्वारा कभी तो उन अष्टद्रव्यों को परमात्मा के गुणों के प्रतीक रूप देखता हुआ क्रमशः एक एक द्रव्य का अवलंबन लेकर भगवान का गुणानुवाद करता है. काय म्हटलं? पूजन म्हणजे त्या 5 अंगामधलं एक महत्त्वाचं अंग. त्याच्यामध्ये काय सांगितलं? भगवंतांच्या प्रतिमेसमक्ष अष्टद्रव्यांच्या अवलंबनाने हा जीव कधी त्या प्रत्येक एक अष्टद्रव्यामध्ये त्या परमात्म्यांचे गुण जाणून आणि तशा प्रकारचा मी आहे अशी भावभासना करत क्रमशः त्यांचं गुणगान करत, भगवंतांचं गुणगान करत एक एक द्रव्याचं काय अर्पण करतोय. कभी उन अष्टद्रव्यों को विषयों में अटकाने में निमित्तभूत भोगों का प्रतीक मानकर उन्हें भगवान के समक्ष त्यागने की भावना भाता है. छान सांगितलं. काय म्हणले? कधी त्याला जेव्हा ते अष्टद्रव्य चढवतोय तर त्यातलं प्रत्येक एक एक द्रव्य म्हणजे त्याच्याद्वारे भगवंतांच्या गुणाचं स्मरण. ते प्रत्येक द्रव्याच्या मागं एक काय म्हणायचं विशिष्ट गुण सांगायचं आहे ना. जसं जल का चढवायचं? जल असं बस मावशी माझ्यासमोर, सगळ्यांकडे लक्ष जातं, माझ्याकडे लक्ष होतं, क्षमा. हां सांग, जल का चढवायचं? जल का चढवायचं? जलाप्रमाणे मी निर्मळ आहे, म्हणजे ते प्रतीक आहे ना. एक प्रत्येक द्रव्य म्हणजे एक एक गुणांचं प्रतीक आहे म्हणून सांगतायत. काय घेणार आहे आपण ते सगळे प्रत्येक द्रव्याचं स्थान नाही, प्रतीक आहेत ते. प्रत्येक द्रव्य म्हणजे काय सांगतंय ते समजून घेऊन चढवा तर पूजन योग्य आहे. म्हणजे जल चढवतोय तर जसं जल निर्मळ आहे स्वभावाने तसं माझा आत्मा पण पवित्र आहे, निर्मळ आहे. चंदन का चढवतोय? जसं चंदनाचा स्वभाव शांत आहे. कसलाही असू देत तिथं परिस्थिती, ते जरी अग्नीत टाकलं तरी सुद्धा त्याचा स्वभाव शांतच असतो. तसं म्हणलं की माझा स्वभाव सुद्धा शांत शीतल आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा आत्मा अशांत होणारा नाही. तर असं म्हणलं की प्रत्येक एक एक द्रव्याच्या द्वारे 21 पानावर आहे. एक एक द्रव्य हे एक एक गुणांचं प्रतीक रूप पाहत ते अष्टद्रव्यांनी पूजन करणं, गुणानुवाद करणं ह्याला म्हणलं द्रव्यपूजा. आणि कधी त्या प्रत्येक द्रव्याला चढवत असताना आपण आपल्या भोगाच्या विषयीची आसक्ती किंवा जे काय संसारामध्ये भटकण्याची कारणं आहेत ते विसर्जित करतोय असा भाव आहे मागं. काय कळलं? जसं जल चढवत असताना काय भाव आहे? मम जन्म जरा मृत्यू विनाशनाय. म्हणजे म्हणायचं आहे काय? संसाराला भटकवणार आहे ना जन्म मरण जरा. तर म्हणून सांगतायत की कधी विषयामध्ये अष्टद्रव्यों को विषयों में अटकाने में निमित्तभूत भोगों का प्रतीक मानकर उन्हें
भगवान के समक्ष त्यागने की भावना भाता है. म्हणजे प्रत्येक द्रव्य सुद्धा तुम्हाला एक भोगाचं प्रतीक आहे आणि मग त्याचं विसर्जन करत असताना सांगितलं की स्वभावाकडे जावा ही एक भावना आहे. स्वभावाची प्राप्ती व्हावं ही एक भावना आहे त्याच्या मागं. कभी अनर्घ्य याने अमूल्य पदकी. अनर्घ्याचा अर्थ काय? अमूल्य म्हणा, उत्कृष्ट म्हणा. अनर्घ्य पद प्राप्त आहे म्हणता ना तुम्ही, तर अनर्घ्य म्हणजे काय? शब्दशः अमूल्य किंवा उत्कृष्ट. कभी अनर्घ्य पद की प्राप्ति हेतु अर्घ्य सामग्री के रूप में पुण्य से प्राप्त संपूर्ण वैभव की समर्पणता करने को उत्सुक दिखाई देता है. काय म्हटले? अनर्घ्य पदाची प्राप्तीसाठी अक्षय पद प्राप्त आहे. अक्षतम निर्वपामिती स्वाहा म्हणतो. मग क्षय म्हणजे नाश. क्षय म्हणजे नाश. मग अक्षय म्हणजे कधीच नाश होणार नाही असं पद म्हणजे माझा स्वभाव. मग त्या अक्षय स्वभावाची प्राप्ती. तर ते प्रतीक म्हणून अक्षत चढवतो आपण. किंवा अक्ष म्हणजे आत्मा असं पण सांगितलं एक अर्थ. त्या अक्ष स्वरूप आत्म्याची प्राप्ती त्याला म्हटलं अक्षय किंवा अक्षत. त्याचं प्रतीक म्हणून अक्षत चढवलं जातं. तर इथं काय सांगायलेत की अनर्घ्य पदाच्या प्राप्तीसाठी अर्घ्य सामग्रीच्या रूपामध्ये पुण्य से प्राप्त संपूर्ण वैभव की समर्पणता करने को उत्सुक दिखाई देता है. जेव्हा अनर्घ्य पद अर्घ्य चढवतो शेवटचं त्यावेळेस त्याच्यामध्ये सर्वस्व समर्पण करण्याची भावना अशी आहे. त्याच्यासाठी उत्सुक असणं. तर तिथं ते अर्घ्य तुमच्याकडून भावपूर्ण चढवलं गेलं. बहुमूल्य सामग्री के रूप में पुण्य से प्राप्त संपूर्ण वैभव की समर्पणता करने को उत्सुक दिखाई देता है. भक्त की इसी क्रिया या प्रक्रिया को पूजन कहते हैं. सगळ्यामध्ये सांगायचं आहे त्यांना काय की पूजन म्हणजे द्रव्य चढवणं नाही. पूजन म्हणजे सगळ्या ठिकाणी भाव आहेत. मनोभावना घेतलाय ना शब्द सगळीकडं. म्हणजेच तुमची प्रत्येक ठिकाणी असणारी ती भावना तशा प्रकारचे परिणाम त्याला म्हणले पूजन. म्हणून इथं काय घेतलं त्यांनी की पूजनाचे 5 अंग सांगितले. आव्हानन, स्थापन, सन्निधीकरण, पूजन आणि शेवटचं विसर्जन. मग पूजन म्हणजे ज्याच्यामध्ये की आपण त्यांच्याशी एकमेक होऊन जुडले जाऊन त्यांच्या गुणांचं स्मरण आणि त्यांच्यासारखा मी आहे असं स्वतःच्या स्वभावाचं भावभासन. ह्याला म्हणलं खरी भावपूजा. भक्त की इसी क्रिया या प्रक्रिया को पूजन कहते हैं. विसर्जन. पूजा की समाप्ति पर पूजा के समय हुई द्रव्य एवं भाव संबंधी त्रुटियों के लिए अत्यंत विनम्र भावों से क्षमा प्रार्थना के साथ भक्ति भाव प्रकट करते हुए पूज्य की चरण शरण सदा प्राप्त रहे ऐसी कामना करना विसर्जन है. क्या बताया? पूजेची सामग्री, पूजेच्या समय जे काय द्रव्य एवं भाव संबंधित त्रुटी झाली आपल्याकडून पूजा करत असताना, त्याच्या समाप्तीच्या वेळी पूजन करत असताना जे काय द्रव्य चढवलं त्याच्यामध्ये दोष लागले असतील, कमी जास्त झालं असेल किंवा जे काय आपण परिणाम करायला पाहिजे त्याच्यामध्ये काय चुकलं असणार, अचानक काहीतरी शुभ अशुभ विचार आले असणार, तर त्या संबंधी जे काय दोष लागले त्याच्याविषयी अत्यंत विनम्र भावाने क्षमा प्रार्थनेसह भक्तिभाव प्रकट करते हुए पूज्य की चरण शरण सदा प्राप्त रहे ऐसी कामना करना विसर्जन है. कशाला म्हटलं विसर्जन? ॲक्च्युली तुम्हाला काय वाटतं विसर्जन म्हणजे द एंड? तसं नाही आहे. तर विसर्जन म्हणजे वी अधिक सृ सर्ज धातू आहे, ज्याचा अर्थ असतो की पेरणे, सर्जन करणे.
म्हणतो ना, काय म्हणायचं, शेतकरी असतो तो त्या पिकाचं सर्जन करतो, म्हणजे काय, पिकाला वाढवतो म्हणा, त्याला पेरतो, त्याचं निगा राखतो सगळं. मग इथं विसर्जन म्हणजे विशेष रूपाने सुरू करणं आहे विसर्जनचा अर्थ. काय कळलं? संपवणं नव्हे, विशेष रूपाने सुरुवात करणं हे खरं विसर्जनचा अर्थ आहे. पण आपण काय करतो, झालं विसर्जन चला, म्हणजे एकदा संपवायची गडबड, आणि मग त्यामुळं तिथं काय तो आनंद घ्यायला पाहिजे तो आनंद प्राप्त होत नाही. म्हणून पूजेच्या शेवटी ठीक आहे, हे एक भाव आहेत की जे काही दोष लागले असतील पूजन करत असताना, शरीराच्या चुकीच्या क्रिया झाल्या असतील, मनाच्याद्वारे काय विचित्र भाव झाले असतील, काहीतरी अशुभ विचार आले असतील, त्या सगळ्याविषयी प्रतिक्रमण म्हणून, क्षमावली म्हणून करतो ती गोष्ट वेगळी. पण ते करत असताना सुद्धा स्वभावाचं अवलंबन सोडून करतोय म्हणून दोष घडत आहेत. आणि म्हणून म्हटलं पूजन करत असताना सुद्धा जितकं शक्य आहे तिथं त्यांच्यासारखा मी ह्याचं भावभासन करत पूजन करा, तर तिथं ते निर्दोष पूजन होणार. तर याच्यामध्ये त्यांनी एक छान घेतलंय टॉपिक, काय, पूजा कशी करायची किंवा कोण करू शकतो पूजा, ह्याच्यासाठी जिसे सम्यक दर्शन हुआ है उसे ही परमात्मा के सही स्वरूप की सुध हो सकती है. तुम्ही पूजन करताय तर तुम्हाला परमात्म्याचं स्वरूप माहिती आहे का, कोणाचं पूजन करतोय. मग ज्याला स्वरूप समजलं त्याला परमात्मा स्वरूप समजतं, आणि ज्याला परमात्मा समजले त्याला स्वरूप समजतं. काय म्हणले, त्याला स्वरूप समजतंय. मग कधीच कोणाला काय समजणार नाही का, परमात्मा समजत नाही तोपर्यंत स्वरूप समजणार नाही, स्वरूप समजणार नाही तोपर्यंत परमात्मा समजणार नाही. मग कसं समजून घ्यायचं, आम्हाला तर परमात्मा पण माहीत नाही, स्वरूप पण माहीत नाही, मग कसं समजायचं. तर त्यासाठी सांगतात तिथं काय, जिसे सम्यक दर्शन हुआ है. म्हणूनच म्हटलं ना, पूजन करताना त्यांच्याशी जोडलं जातोय, म्हणजेच काय, जेवढं शक्य आहे तेवढं त्यांच्यासारखा मी हे जाणण्याचा प्रयत्न, तसं निर्णय करण्याचं, प्रतीती करण्याचं, त्यांच्या निकट राहण्याचा चान्स आहे तो एक. म्हणून सांगितलं की सम्यक दर्शनासाठी पण तिथे एक म्हणून संधी आहे. तर जेव्हा पूजन करतोय तेव्हा त्यांच्या निकट जातोय, म्हणून सम्यक दर्शनाचा पुरुषार्थ प्रथम करायला पाहिजे. काय सांगितलं त्यांनी, आत्मा के सही स्वरूप का ज्ञान बनाए और उस ज्ञान से जो समझ बनेगी, उसमें जो आनंद मिलेगा, उसमें ही संतुष्ट होने का भाव रखे तो एक आत्मा की धुन बनेगी. इस धुन में बाह्य पदार्थों का विकल्प छूटकर एक सेकंड, आधे सेकंड को भी, इससे भी कम समय को यदि आत्मा के स्वरूप में दृष्टि लग गई तो सम्यक दर्शन उत्पन्न हो गया. म्हणून आज दुपारी सम्यक दर्शनची क्रिया कशी तेच सांगायला लागलेत की जिनदर्शन हेच सम्यक दर्शनाचं कारण आहे एक. का बरं, जसं म्हणलं ना की कोणाला क्रिकेटर बनायचं आहे, तो काय करतोय, त्याच्या डोळ्यासमोर काय ठेवतो, एक आदर्श म्हणून सचिन तेंडुलकर किंवा कोण असेल त्याचा प्लेयर बेस्ट, त्याचं समोर फोटो ठेवतो, त्याच्याच अनुसार सगळं करण्याचा प्रयत्न करतो. मग तो म्हणजे मी ही भाववासना सुरू होती पुढं पुढं, जसं तो प्रॅक्टिस करतोय, जसं त्याच्यामध्ये काय जरा ॲबिलिटी डेव्हलप व्हायला लागली, तर तिथं तो काय विचार करतो, मी म्हणजे त्यांच्यासारखा झालो किंवा मी म्हणजे सचिन तेंडुलकरच, अशी एक भाववासना येत जाती. मग तसं म्हटलं की तुम्ही जेव्हा पूजन करताय त्यावेळेस त्यांना समोर का ठेवतोय, त्यांच्यासारखा मी, म्हणजे हे भाव सुरू झाले ना, जिथं जोडले गेले त्याच्यानंतर तर मीच परमात्मा ह्याचं अनुभवन होतं. म्हणून सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी एक मार्ग आहे जिनदर्शन. त्यामुळं जिनदर्शनाला सुद्धा सम्यक्त्व उत्पत्तीचं एक कारण म्हणलं गेलं. तर आता समजा एकाने प्रश्न विचारला
की साक्षात जिनेंद्र भगवान समोशरणामध्ये आहेत किंवा विहार करत आलेत तुमच्या गावामध्ये, केवली भगवान, आणि तुम्ही मंदिरमध्ये पूजन करताय कोणाचं? केवली भगवंतांचं. समोर आहेत ते अरिहंत केवलीच आहेत. मला सांगा तुम्ही कोणाला नमस्कार करणार? प्रतिमा समोर आहे भगवंतांची, त्यांच्यामध्ये पण भगवान बघताय, त्यांचं पूजन करताय, आणि त्यावेळेस तिथं केवली, अरिहंत केवली, सचित्त जिवंत अरिहंत केवली समोर आले. तुम्ही काय करणार? प्रश्नचिन्ह. काय करणार? कसं कसं? प्रश्न पडला का काय? समोरून उभारले ज्ञानात. तर तिथं त्यांनी उदाहरण दिलं की म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही साक्षात जिथं केवली आहेत ना त्यांनाच नमस्कार करणार, त्यांनाच बहुमान देणार का, असं त्यांनी एक एक्झाम्पल दिलं त्यासाठी. की समजा तुम्ही ज्याला ग्रेट म्हणताय, ज्याला तुमचं पूज्य म्हणताय, आदर्श म्हणताय, श्रेष्ठ म्हणताय, असा कोणी राजा आहे आणि त्या राजाचं फोटो तुम्ही तुमच्या घरात ठेवलाय आणि रोज त्याची पूजा करता. समजा एक्झाम्पल आहे बरं का, देव म्हणून नव्हे, पण राजा आहे आणि त्याची तुम्ही रोज पूजा करताय, त्याला काय सगळं करताय, आदर सन्मान देताय, आणि तुम्ही ते करत असताना साक्षात राजा समोर आला, तुम्ही काय करणार? राजाला थांब म्हणणार का? मी पूजा करतोय. म्हणजे जे साक्षात, हा म्हणजे म्हणायचंय मग इथं कसं कळलं बरं, मग अशी का नाही सांगितलं? मग का प्रश्न पडला तुम्हाला? अरिहंत परमात्मा त्या प्रतिमेमध्ये आहेत आणि साक्षात अरिहंत समोर येऊन उभारले, तर तुम्ही काय करणार? मग काय म्हणलं तिथं? पूजा करताना कसं उठणार? पूजा करताना कसं उठणार? मग पूजा कोणाची करतोय तेच तर सांगतेय की. अन्य कोणी असतील तर ती गोष्ट वेगळी. अरिहंतांची पूजा करताय आणि त्यावेळेस गुरु आले समजा समोर, तुमच्या दिगंबर मुनी आले किंवा माताजी आल्या, त्यांना ठीक आहे तुम्ही पूजन सोडून नमस्कार करणार नाही, ती गोष्ट वेगळी. पण ज्यांचं पूजन करताय असे ते साक्षात अरिहंत येऊन उभारले. अरे एक प्रसंग सांगितला हो. किंवा मग समोर शरणामध्ये समजा समोर शरणात तिथे साक्षात भगवान आहे, तर तुम्ही समोर फोटो ठेवून त्यांचा नमस्कार करताय काय? पूजन करताय काय त्यांचं? मूर्ती ठेवून वगैरे. म्हणजे पहिला प्राधान्य जर साक्षात भगवान असतील तर त्यांचं पूजन करणार, आणि सेकंडरी सांगितलं मग जिथं कुठं प्राण प्रतिष्ठा केली आहे अशा त्या भगवंतांच्या प्रतिमेमध्ये त्यांच्या स्वरूप असणारं ते रूप, त्याला नमस्कार करतोय, त्याचं पूजन करतोय. तर असं एक चर्चा निघाली होती. म्हणून म्हणलं की साक्षात भगवंतांचं महत्त्व आहे. मग त्यांच्यासारखा मी आहे अशी दृष्टी लावणं ह्यालाच म्हणलं सम्यक दर्शन. जिसे सम्यक दर्शन हुआ है उसे ही परमात्मा के सही स्वरूप की सुध हो सकती है. ज्याला स्वतःचं स्वरूप समजलंय, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आहे, त्यालाच परमात्म्याचं रूप समजतं, नाही तर परमात्मा काय हे समजू शकणार नाही. जैसा यह मैं हूँ स्वरूप में, ऐसा ही जिसका पूर्ण विकास हुआ है वह कहलाता है भगवान. जेव्हा मी स्वतःला जाणतोय त्यावेळेस मला कळतंय की मी कसा आहे, माझं रूप काय आहे. मग तो जो की परिपूर्ण रूपाने स्वरूपाला प्राप्त झालाय तोच परमात्मा आहे हे मला समजतं. जिसको अपने स्वरूप का पता नहीं उसे, बोलो, उसे भगवान के स्वरूप का भी सही पता नहीं. ज्याला भगवंतांचं रूप समजलं त्याला स्वतःचं रूप समजणार, आणि ज्याला स्वतःचं रूप समजलं त्याला भगवंतांचं रूप समजणार. वचनों से भले ही कहले कि घातिया कर्म रहित है, केवल ज्ञानी है, वीतराग है, सारी बातें ये ऊपर ऊपर से वचन निकल जाएंगे, मगर भीतर में भगवान का स्वरूप न समा पाएगा कि वास्तव में भगवान का स्वरूप यह है. म्हणजे तुम्ही त्यांचं स्तुती म्हणत असताना अनेक प्रकारांनी सगळे शब्द वापरणार, काय माहीत नाही असं नाही आहे अरिहंतांबद्दल. आता शब्द ज्ञान तर सगळं झालंय, पण भावभासना कधी होणार ते काय आहे त्याची, जेव्हा तुम्ही स्वतः तसं
अनुभव करणार. ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की भगवंतांचं रूप कळायसाठी सुद्धा स्वतःचं रूप कळणं आवश्यक आहे. चूंकि आत्मा सब एक समान है, प्रभु का आत्मा मेरा आत्मा स्वरूप दृष्टि से एक समान है. इस कारण स्वरूप की खबर होने से प्रभु के स्वरूप का भी प्रकाश हो जाता है. म्हणजे स्वरूपाचं जेव्हा ज्ञान झालं, खबर झाली, त्यावेळेस तिथं प्रभूंच्या स्वरूपाचं सुद्धा ज्ञान सहज होतं. म्हणून सांगितलं काय की प्रभूंचं स्वरूप ओळखण्यासाठी प्रभूंच्या निकट जायला पाहिजे का हो? आता समोर शरणातच जायला पाहिजे का की जेव्हा त्यांचं स्वरूप समजेल? आपली शक्ती नाही आहे, आता आपण जाऊ शकत नाही समोर शरणामध्ये. मग तुम्हाला भगवंतांचं खरं स्वरूप कसं समजणार? कसं बोला? मंदिर म्हणजे समोर शरणच म्हणून आपण नाही करतो. ठीक आहे, अजून दीपा भाभी बोला. हॅलो. आपल्याकडं आता साक्षात भगवान नाही आहे, तर आपल्याला भगवंतांचं स्वरूप कसं समजणार? त्यांच्या निकट जायचं म्हणजे कसं? कुठं जायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा उपाय सांगितलं श्रद्धान. श्रद्धानाशिवाय भगवंतांचं रूप समजणार नाही, किंवा भगवंतांवर विश्वास नाही आहे तर त्यांची प्राप्ती पण होणार नाही. म्हणून विश्वास किती महत्त्वाचा आहे, किंवा श्रद्धानाच्या द्वारेच तुम्ही त्यांना प्राप्त करू शकता आणि स्वतःच्या आत्म्याला सुद्धा प्राप्त करू शकता. मग त्यासाठी एक दृष्टांत सांगितला की एक मुलगा होता छोटा, आणि त्याला घरात असं धार्मिक वातावरण सारखं म्हणल्यावर सारखं पूजन म्हणा, स्वाध्याय म्हणा, पाठ म्हणा, असं सारखं चालायचं, भजन वगैरे कार्यक्रम. मग त्यांनी विचारलं एकदा घरातल्यांना की म्हटलं परमात्मा कसा असतो? मग घरातल्यांनी सांगितलं स्वरूप काय असतं सगळं वगैरे, पण तो म्हटला मला परमात्म्याला बघायचं आहे. कसा असतो तो? लहान होता मुलगा. मग सगळ्यांनी समजावून सांगितलं की भेटतील तुला, मिळतील वगैरे असं, त्याचं सांत्वन करण्यासाठी. पण सगळ्यांना माहिती होतं की परमात्मा कोणाला दिसत नसतो. पण तो रोज सकाळी उठलं की शाळेतला जाऊन आला की रोज हाच प्रश्न विचारणार की मला परमात्म्याला भेटायचं आहे, काय पण करा. पण ते काय करू शकत नव्हते घरातले. आणि मग एक दिवस काय झालं, तो हट्ट धरून बसला शाळेला जायच्या आधी आणि म्हणाला की आज जर मला परमात्मा भेटले नाही तर मी दुपारचं टिफिन खाणार नाही, आणि मी आज दुपारचं टिफिन परमात्म्याच्या बरोबरच खाणार, नाहीतर मी जेवणार नाही, मी घरी येणार नाही. सगळ्यांना काय वाटलं, उगीच आता लहान मुलगा आहे असं म्हणेल. पण शाळा सुटली, दुपारची वेळी त्यांनी डबा खाल्ला नाही, कारण त्याला परमात्मा भेटले नाहीत. आणि शाळा सुटली तर परमात्म्याचा शोध घेत तो चालत राहिला, आणि चालत कुठं गेला म्हणे, गावाच्या बाहेर. आणि गावाच्या बाहेर तिथे एक नदी होती. ती नदीपर्यंत जाऊन पोचला, आणि त्या नदीच्या शेजारी एक वृद्ध मनुष्य बसला होता, आणि तो असं थकलेला ग्लान असं बसलेला होता. मग हा त्यांच्याजवळ जाऊन बसतो, बाजूला बघतोय त्यांना, आणि त्यांचा चेहरा त्याला फार आवडला. म्हणजे काय म्हणायचं, एक वात्सल्य झालं उत्पन्न त्याला की कोणीतरी आहेत असं आपल्या, असं भाव. मग त्यांचं ते शरीर ग्लान बघून, थकलेलं बघून त्यांनी म्हणलं, तुम्ही माझा डबा खाणार का? मग तो काय म्हणणार, त्याला तर भूक लागली होती खूप, तो वृद्ध मनुष्य. तो म्हणला खातो. मग त्यांनी काढून दिला डबा त्याला, म्हणला तुम्ही खावा. आणि मग तो खाऊ लागला. मग हा म्हणतोय, वृद्ध मनुष्य त्या मुलाला पण म्हणतोय तू पण खा. नाही म्हणला, तुम्ही खावा. आणि मग तो परत खातोय स्वतः. आणि मग शेवटी त्यांनी वृद्धांनी काय केलं, नाही तू माझ्याबरोबर आता खाच म्हणून त्याला राहिलेला डबा पण दिला आणि त्याला खाऊ घातलं. आता दोघांचं बोलणं झालं, दोघांना आनंद झाला एकमेकांना भेटल्यावर. आणि मग तो मुलगा म्हणला आता मी जाऊ का?
मग तो वृद्ध हसतोय त्याकडे बघून आणि म्हणतोय की त्याला आनंद झाला होता ना वृद्धाला की खायला मिळालं होतं वगैरे. आणि मग तो म्हणतो ठीक आहे, आणि मग त्याला असं स्माइलिंग फेसनी विदा करतो. आणि तो जाईपर्यंत जेवढा दूरपर्यंत तो दिसणार वृद्ध तोपर्यंत मागं वळून वळून पाहतोय तर त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर एक स्माईल. आणि मग ते असं प्रिंट झालं ना त्याच्या डोक्यामध्ये. आणि तो म्हणला की माझ्या घरातले सगळे वाट बघत असतील, आता मला जायला पाहिजे. आणि तो निघाला होता रस्त्याने. आणि त्या डोक्यामध्ये आता त्याच वृद्धाचा चेहरा सतत, आणि असं त्या विचारामध्ये तो घरी जाऊन पोचला. आणि मग असं घरात एंट्री केली की अशी स्माईल होती त्या चेहऱ्यावर, असा आनंद होता. आणि घरामध्ये सगळे टेन्स, का रात्र झाली होती आणि शाळेवर अजून आला नव्हता पोरगा. म्हटल्यावर सगळ्यांजण टेन्शनमध्ये बसले होते. म्हटल्यावर आईचा चेहरा असा पडला होता आणि हा आपलं मस्त हसत प्रसन्न आत आला. आणि मग आई टेन्शनमध्ये विचारते त्याला, काय झालं, तू इतकं प्रसन्न का दिसतोयस, खरंच तुला परमात्मा भेटला का आज, का हसतोयस तू, काय झालं. आणि मग तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन होतं ते त्यांनी बघितलं. तू काय एवढं टेन्शन घेतलंस. मग ती म्हणती की सकाळपासून आम्ही तुझी वाट बघतोय, तू आला नाहीस. मग त्यांनी सांगितलं की मला आज परमात्मा भेटला, आज मी परमात्म्याबरोबर जेवण केलं. मग सगळ्यांना काय विश्वास बसे ना. सगळ्यांनी विचारलं की असं कुठं भेटला तुला, असं कुठं भेटत असोय. मग त्यांनी सांगितलं मला भेटला. त्यांनी सांगितलं स्पष्ट तसंच, नदीच्या किनारी तो भगवान बसलेला आणि खूप वृद्ध झालेत भगवान, तुम्हाला माहीत नाही म्हटला. ते परमात्मा खूप वृद्ध झालेत, थकलेत म्हटला, आणि मी त्यांना जेवण दिलं. आणि मग आता सगळेजण लहान मुलगा आहे ठीक आहे म्हणून सगळ्यांनी निग्लेक्ट केलं बरं का. आणि तिकडं काय झालं की तो जो वृद्ध मनुष्य होता ना तो ॲक्च्युली परगावावरून आला होता आणि या गावात येण्यासाठी म्हणून ॲक्च्युली तिथं बसला होता. पण त्याला 2 दिवस झालं काहीच खायला मिळालेलं नसतं, त्यामुळे त्याची शक्तीच नव्हती चालायची आणि त्या गावात जायची वगैरे. आणि आज त्याला जेव्हा जेवण मिळालं ना तर तो इतका प्रसन्न झाला होता. त्या आनंदात तो परत गेला गावी आणि गावात प्रवेश करतोय तर सगळेजण मनुष्य बघतायत की ह्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद का, असं एक स्मित हास्य का. असं म्हणल्यावर सगळेजण एक दोघं येऊन विचारतायत त्याला की काय झालं, तुला का आज इतका आनंद झालाय, का तू खुश. तर त्यांनी काय सांगावं माहिती आहे, इतकं छान सांगितलं उत्तर त्यांनी. तो म्हणाला आज मला परमात्मा भेटला. कोण, तो म्हणला तो बाल रूपामध्ये होता. त्या वृद्धाने सांगितलं मला जो परमात्मा मला जो परमात्मा भेटला तो बाल रूपामध्ये होता. आणि त्यांनी घरी जाऊन काय सांगितलं, मला जो परमात्मा भेटला तो वृद्ध रूपामध्ये होता. काय सांगायचं मॉरल ह्याच्यातून, ज्याला भगवंतांवर विश्वास आहे, भरोसा आहे, तर त्याला प्रत्येकामध्ये परमात्मा दिसतो. म्हणून तर त्याला त्या वृद्धामध्ये दिसला आणि याला त्या बालकामध्ये दिसला. म्हणजे म्हणायचं की आहेत तर प्रत्येक जीव परमात्मा आहेत, फक्त तुमची दृष्टी तशी पाहिजे तर पाहिजे तिथं परमात्मा भेटणार. जसं त्या हिरण्यकश्यपूला नाही, काय तिचं नाव, प्रल्हादला कुठं भेटला हो परमात्मा, कुठं होता परमात्मा, मग त्यांनी सांगितलं ना जली स्थली पाषाणी काष्टी सगळीकडे परमात्मा आहेत असं सांगितलं त्यांनी. तर मग दृष्टी पाहिजे ना तशी पाहण्याची. तुम्हाला कुठं दिसतात परमात्मा सांगा हो. तुम्ही त्या परमात्म्याला बघायला म्हणून मंदिरात जाता आणि तिथं त्या प्रतिमेमध्येच बघताय. आपल्या जवळ असणारे सगळे जीव म्हणजे पण स्वभावाने परमात्मा आहेत. अशी दृष्टी आली ना तर तिथं भेदभाव संपतो, एक समता सहज येते परिणामामध्ये. आणि मग कसली आकुलता, कसलं दुःख, कसली अपेक्षा, काहीच नाही राहत. त्यामुळं मग जसं ते दोघं पण घरी गेल्यावर प्रसन्न होते ना तसं तुमचं सगळं लाईफ तुम्ही प्रसन्नतेने जगू शकणार. काय करायचं त्यासाठी, जावा नदी किनारी आणि बघून या कोण भेटतंय. कुठं जायचं, गावाच्या बाहेर डब्बा घेऊन फिरायचं बरोबर. तुम्ही खाऊ घालायला येताच की भगवंतांना, काय घेऊन येता हो, अष्टद्रव्य. भगवान खावा, खातेत का भगवान.
म्हणजे भगवंतांना खायला देत नाही तुम्ही, तर ते एक प्रतीक आहे हे सांगताय तिथं. काय म्हणले? पूजनाचे 5 अंग सांगितलेत. कुठले कुठले? आव्हानन, स्थापन, सन्निधीकरण, पूजन आणि विसर्जन. मग या सगळ्याच्या द्वारे, सगळ्याच्या मध्ये तुम्हाला परमात्म्याशी एकरूप होऊन ती सगळी क्रिया करताय तुम्ही, आणि त्या सगळ्यामध्ये आपले भाव आहेत एवढंच सांगायचं आहे. म्हणून जे काय करतो ते भाव पूर्ण केलं तर आपल्याला परमात्मा सहज दिसणार. आणि जेव्हा केव्हा तुम्ही भगवंतांचं दर्शन करताय, त्यांच्याकडं पाहताय, तर त्यांच्यामध्ये सुद्धा भगवान साक्षात दिसायला पाहिजेत. तसा आपला विश्वास असेल तर साक्षात भगवान आपल्याला कुठं पण आणि कधी पण भेटणारच. मग त्यावेळेस तो मुलगा घरी गेल्यावर सगळ्या घरातल्यांनी काय म्हणलं? अशी श्रद्धा असेल तर भगवान कुठं पण कधी पण भेटतोच. भगवंतांना भेटायला कुठं जावं लागत नाही. म्हणून तिथं आपण पण काय करा, जेव्हा पूजन करतो त्यावेळेस अशी निरपेक्ष भक्ती करा, असं त्यांच्याशी एकमेक होऊन करा पूजन वगैरे, की जेणेकरून आनंदच मिळावा. दुसरा काय आपल्याला सांसारिक विचार न येवो, अशुभ विषय कशायांमध्ये उपयोग न जाओ. एखाद्याला कालच असं परवा काय ऐकलं की म्हणले भय वाटतं, काय कारण नसताना सुद्धा भय वाटतं एखाद्याला. का? म्हणले रस्त्यावरनं चालताना ॲक्सिडेंट होईल का, किंवा काहीतरी औषध खाताना ह्याचं काहीतरी बॅड इफेक्ट होईल का, माझं मरण येईल का, किंवा कोण काय येऊन काय करेल का. विनाकारण भय का वाटतो? भय वाटण्याचं कारण काय? की आपण कधी कोणाला अभयदान नसतं दिलेलं, किंवा त्याच्या निमित्तात आपल्याला असं दुर्बल शरीर प्राप्त झालेलं असतं, ज्याच्या निमित्तात की असं भय संज्ञा जागृत होते. म्हणून सांगितलं, जरी तिथं भयकारी पदार्थ नाही आहेत तरीसुद्धा विचारातून निर्बळता असल्यामुळे तिथं तो जीव सतत भयभीत राहतो. आणि मग जेव्हा भगवंतांच्या निकट राहतोय त्यावेळेस सहजतेने ते भय नष्ट होतं. एक तिथं त्या परमात्म्याच्या निकट राहा, किंवा स्वतःच्या या असंख्यात प्रदेशात असणाऱ्या निज परमात्म्याला लक्ष ठेवा, तर तिथं आपल्याला कसलंही भय राहणार नाही. हो. जाणा देह देवालयामध्ये विराजमान निज परमात्म रूप जाणा. पहा, परमात्मा बाहेर नाही, मी स्वयं परमात्म रूप आहे. माझ्यामध्ये अनंत बल आहे जाणा. माझ्यामध्ये भयाला स्थान नाहीच. मी तर अभय स्वरूप आहे, निर्भय स्वरूप आहे, अनंत चतुष्टयाने संपन्न आहे. परमेष्ठी स्वरूपोऽहम् चैतन्य चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंत.